धावेने सुरुवात करतोय. He has taken one run, a beautiful stroke out of the off stump, and he played beautiful cover drive, and meanwhile the batsman is getting single. One run, single run appears on the board. It's very interesting match. The target has given off 39 runs. Kavdevi Purna batted well, and now it is turn of Veer Tanaji Dapode. Here we go, and Kundan is on strike. He goes reverse full toss, and oh my God, that is in the air, and that is going for one bounce for a boundary. What a beautiful stroke from his bat. What a stroke that was. He got a plenty of time. You can see this in the action replay how it had happened. Beautiful. He had got a plenty of time, and he got a time to rotate his elevation, and you saw that how he fantastically hit that boundary. Once again he is on the strike. It was a flighted one. The ball is going down to the mid-off region, and meanwhile the batsman is getting single. Going for the second, could be a run they have taken very quickly. Beautiful running between the wicket. They got a chance, they got an opportunity, and now they have gone for another run. So runs on the board are right now 7 without losing any wicket. The first over here from Dilip. Once again on strike, you can see Kundan. He is looking very busy. He is keeping himself very busy on every delivery. He is trying to get runs. Goes again. Comes, uses his feet, gentle push, and there is a fielder at short third man, and batsman will be getting single. Good rotating the strike on every ball. They are trying to get runs. Runs are very important. Limited over matches. तो पहले ओवर की समाप्ति के बाद रन बन चुके हैं 12 और कोई विकेट यहां पर अब तक नहीं गिरा है. तो दूसरा ओवर जो कि लेके आ रहे हैं गेंदबाज मनोज को मित्र उत्कृष्ट आयोजन, उत्कृष्ट नियोजन आणि एका निश्चितच आगरी समाजाचा एका पाऊल पुढे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून नेलं जातं, एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांना गौरवलं जातं, दुर्जनजी भोईर साहेब अंजुरगाव या शाळेचे शिक्षक आहेत ते आणि विद्यमान सदस्य आहेत गाव वेलेगावचे. त्यांच्याकडे या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला एक हार्दिक शुभेच्छा. इनसाइड स्ट्रोक प्रयत्न अतिशय चांगला होता, अप्रोच चांगला होता आणि चेंडू वाढीश डीप एक्स्ट्रा कवला जाणारा चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. स्ट्रोक था, इनसाइड आउट खेला, हवा में गेंद थी, लेकिन कोशिश बिल्कुल अच्छी वहां पर और 2 रन उन्होंने लिए. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. खास करके कुंदन काफी व्यस्त लग रहे हैं. हर गेंद पर रन बनाने की कोशिश यहां पर उनकी जारी है. इस बीच हवा में गेंद और देखेंगे कोई खिलाड़ी वहां पर नहीं. एक रन तो बेशक वहां मिलेगा. दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं और दूसरा रन भी यहां पर आसानी से पूरा किया. लगता है देखिए उनके बदन के हिसाब से क्या लाजवाब परफॉर्मन्स है उनका. नक्कीच 40+ खेळ म्हटला की शरीरयष्टी आणि तुमचं वय हे कधी कधी साथ देत नाही, परंतु त्याला लाजवेल अशा प्रकारची फलंदाजी कुंदन पाटीलची. बिल्कुल बढ़िया वहां पर प्रदर्शन प्रभावित किया है. इस बीच बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए, लेकिन एक रन तो बेशक वहां पर लेने की कोशिश और शायद वहां पर बल्ला लगा था. अच्छा निर्णय वहां पर अंपायर द्वारा और इसी के साथ रन बन चुके हैं अभी 17 बिना कोई विकेट के नुकसान पर. अच्छी यहां पर पार्टनरशिप दोनों द्वारा. न्यूमिलम पायगाव व वेताल कोपर या दोन्ही संघांनी आपण याची या ठिकाणी नोंद करायची आहे. आपला प्रतिनिधी अथवा खेळाडू आला असाल तर आमच्या पॅव्हलिंग या ठिकाणी संमेलन कक्षामध्ये येऊन नोंद करून घ्या. शोणम पुल किया था, मिड विकेट पर गेंद गई, केवल 1 रन वहां पर लिया और स्ट्राइक रोटेट किया. स्ट्राइक पर जो कि आए हैं अभी कुंदन काफी आक्रामक दिख रहे हैं. अब तक उन्होंने एक चौका लगाया है और जो कि खेल रहे हैं 11 रन पर खेल रहे हैं.
इस बीच रिवर्स हवा में गेंद और कैरी नहीं की। 1 रन तो वहां पर जरूर मिलेगा। 1-1 और 2-2 रन से यहां पर जो पारी को आगे बढ़ाया जा रहा है, रन रेट जो कि बढ़ रहा है, अच्छी यहां पर तकनीक और रन बन चुके हैं अब तक 19 बिना कोई विकेट के नुकसान पर। स्ट्राइक पर अभी रहेंगे हेमंत। इस बीच हवा में गेंद और देखेंगे जरूर खिलाड़ी आए हैं, लेकिन गेंद सीधी जा रही है 6 रनों के लिए। 6 रन। तो अब तक का ये 31वां छक्का था। हमारे स्कोरर सुभाष धुमाल हमें बता रहे हैं और इस छक्के के साथ स्कोर बन चुका है अभी 25। शशिकांत, आपको क्या लगता है स्ट्रोक के बारे में? एक मोठा फटका होता या ठिकाणी आणि ज्या प्रकारची फलंदाजी हेमंत करतोय, खरोखर अप्रतिम फलंदाजी, खूप मोठा फलंदाज आहे आणि अशा फलंदाजाला बांधून ठेवणं हे या ठिकाणी पूर्ण संघाला आतापर्यंत जमलेलं नाहीये. ज्या प्रकारचे फलंदाजी कुंदन आणि हेमंत करतोय, खरोखरच आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतायत. आणि शशिकांत, विजय म्हटला मला एक गोष्ट आठवली की 16व्या वर्षात अवघ्या स्वराज्याची शपथ घेणारे शिवाजी महाराज, त्यांना निश्चित आज प्रत्येक तरुणाने त्यांचा आदर्श घ्यायला हवा आणि जीवनात पुढे जायला हवं. अच्छा मैच यहां पर इस दोनों टीमों के बीच. इस बीच ललचाया था हवा में गेंद और ये एक हाथ से कोशिश की थी, लेकिन गेंद जा रही है सीधी बाउंड्री के बाहर. 4 रन. कोशिश बढ़िया थी लेकिन कुछ नहीं कर पाए. बागुल या ठिकाणी 7 चेंडूवर 10 धावा असताना हा चौकार खूप मोठा टर्निंग पॉइंट होऊ शकेल. अच्छा मैच यहां पर इस दोनों टीमों के बीच. इस बीच ललचाया था हवा में गेंद और ये एक हाथ से कोशिश की थी, लेकिन गेंद जा रही है सीधी बाउंड्री के बाहर. 4 रन. कोशिश बढ़िया थी लेकिन कुछ नहीं कर पाए. बागुल या ठिकाणी 7 चेंडूवर 10 धावा असताना हा चौकार खूप मोठा टर्निंग पॉइंट होऊ शकेल. कारण ज्या प्रकार आवाक्याबाहेर होता झेल, जंबोने प्रयत्न केलेला होता, पण आता स्थिर आहे. चौथी धाव या ठिकाणी बागुल घेतलेली आहे आणि ज्या प्रकार क्षेत्ररक्षण झाले आहे स्लिप पॉइंटवर, एक अप्रतिम क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बघूया, पंच या ठिकाणी चर्चा करतायत, पण मी चांगलं ज्या क्षेत्ररक्षणाने हा चेंडू अडवलाय त्याचं कौतुक करेन. कारण अशा या चेंडू टाकल्यानंतर चेंडू समोर येतो आणि अशा प्रकारे चेंडू पकडणं खूप मोठी जिम्मेदारी असते क्षेत्ररक्षकाच्या. अशा वेळी चांगलं क्षेत्ररक्षण करून आपल्या संघाला या ठिकाणी 2 धाव वाचवतोय की काय. 1 धाव मात्र पूर्ण करतायत. पंच स्थिर आहेत आणि 5 चेंडू 5 धावा. आता मात्र कुंदन स्ट्राईकवर येतोय. कुंदन एक चांगला फलंदाज की जो सलामीला आला होता आणि पाय रोवून अजूनही मैदानात उपस्थित आहे. एक जिम्मेदारीशी खेळ करतोय. माहित आहे की आपली उपस्थिती खूप महत्वाची असणार आपल्या संघासाठी. प्रमोद राईट आर्म ओव्हर द विकेट आणि ऑफ स्टंपवर पडण्यात चेंडूला मात्र भिरकावून दिले. लॉंग ऑफ वर बघूया, एका टप्प्याने सीमेच्या बाहेर जातोय आणि चौकार. व्हॉट अ शॉट. आणि या चौकारणीशी विजय थोडासा सुकर केलेला आहे वीरताने दापोडे या संघानं. कारण 6 चेंडूमध्ये 6 धावा असताना पहिली धाव चौटी घेतली आणि दुसऱ्या चेंडूवर एक अप्रतिम चौका ठोकल्यानंतर आता मात्र 4 चेंडूमध्ये केवळ 1 धावीची गरज, म्हणजे बरोबरी आतापर्यंत साधलेली आहे. पण रन चेसिंग कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. आपला 38 धावा पूर्ण करायच्याच आहेत. 39 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. बघूया शेवटचा चेंडू. प्रमोद 1 धाव विजयासाठी. सुंदर चेंडू हलक्याशा हाताने स्क्वेअर केला चेंडूला ऑफ साइड. 1 धाव पूर्ण करतायत आणि
शिक्कामोर्तब करतायत पहिल्या विजयावर वीर तानाजी दापोडे संघ. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर विजयी संघाचं मॅन ऑफ द मॅच अर्थात वीर तानाजी दापोडे संघाचं मॅन ऑफ द मॅच कुंदन वैयक्तिक नॉट आउट नाबाद 27 धावा आणि गोलंदाजी मार्फत सुद्धा 2 गडी बाद केले आहेत. म्हणजे एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्या खेळाडूने दिला असा कुंदन पाटील या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याला घोषित